नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी 2024 बघत आहोत, प्रश्नसंच बघत आहोत, जे की ऑल गव्हर्नमेंट एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत। आता GMC नागपूर भरती निघालेली आहे, पोलीस भरतीसुद्धा निघालेली आहे। तसेच आता जे जिल्हा न्यायालय भरती, आणखी कारागृह विभाग भरती, अशा भरपूर भरती निघालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी चालू घडामोडी खूप महत्त्वाचे आहेत। तर आज आपण चालू घडामोडीवरती क्वेश्चन बघणार आहोत। तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची चालू घडामोडी आहे। आणि तुम्हाला जर जिल्हा न्यायालय भरती तसेच GMC नागपूरची जे भरती निघालेली आहे त्यासाठी आपण प्रश्नसंच बनवलेले आहेत। तर तुम्हाला बघायचे असतील ते सिलेबस वाईज आपण टॉपिक वाईज प्रश्नसंच बनवलेले आहेत, ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। तसेच आपलं टीच विथ प्रतिभा हे यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम चॅनल आहे। त्या टेलिग्राम चॅनलला आपण सर्व व्हिडिओचे PDF अवेलेबल करून दिलेले आहेत, तिथंसुद्धा तुम्ही जॉईन करून तिथं PDF बघू शकता। तर आज आपण चालू घडामोडी 2024 प्रश्नसंच बघत आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कुठल्या ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये आपल्या भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला आहे। तर कोण आहेत? सुनील मित्तल यांना नाईटहूड KBE या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत। ते भारताचे आहेत, आपल्या भारताचे आहेत। नेक्स्ट बघा, सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय नागरिक ठरले आहेत? तर बघा, सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय नागरिक कितवे आहेत? पहिलेच भारतीय नागरिक आहेत ज्यांना नाईटहूड हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ब्रिटनमध्ये। नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 3, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे? तर कुठल्या? तामिळनाडू या राज्यामध्ये इस्रोचे काय करण्यात आलेले आहे? भूमिपूजन करण्यात आलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। नेक्स्ट बघा, फलेटी तेओ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? फलेटी तेओ ह्या कुठल्या देशाच्या पंतप्रधानपदी यांची निवड झालेली आहे? तर तवालू हा एक देश आहे, या देशाच्या पंतप्रधानपदी फलेटी तेओ यांची निवड झालेली आहे। नेक्स्ट बघा, देशातील पहिले AI केंद्र कोणत्या ठिकाणच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले आहे? तर कुठल्या? नागपूर या शहरामध्ये काय करण्यात आलेले आहे? देशातील पहिले AI केंद्र, भारतीय माहिती तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे। नेक्स्ट बघा, 2023चा GD बिर्ला पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा, 2023चा GD पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर अदिती सेन डे यांना 2023चा GD बिर्ला पुरस्कार जाहीर झालेला आहे। नेक्स्ट बघा, कोणत्या वर्षापासून दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधनांना GD बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो? तर कोणत्या वर्षीपासून भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्समध्ये जे संशोधन करतात त्यांना GD बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो? तर तो कधीपासून? तर 1991 पासून प्रदान करण्यात येतो। 1991 पासून प्रदान करण्यात येतो। नेक्स्ट बघा, रंगोप्पो या कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे? तर बघा, रंगोप्पो या कोणत्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? कुठं? सिक्कीम या राज्यातील आहे। कुठल्या राज्यातील आहे ते? सिक्कीम या राज्यातील रंगप्पो हे रेल्वे स्टेशन आहे, जिथं याचे नुकतेच काय करण्यात आलेले आहे? उद्घाटन करण्यात आलेले आहे। नंतरचा क्वेश्चन बघा, जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसवण्यात आली आहे? जगातील पहिली वैदिक घड्याळ कुठं बसवण्यात आलेली आहे? उज्जैन या ठिकाणी। कुठं? उज्जैन या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। वैदिक घड्याळ जगातील कुठं? उज्जैन या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। नेक्स्ट बघा, महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे? तर बघा, महाराष्ट्र सरकार आणि कोणता देश, आणखी कोणता देश आहे ज्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे? कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। तर कुठल्या? जर्मनी या देशासोबत काय केलेलं आहे? महाराष्ट्र सरकारने करार केलेला आहे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी। नेक्स्ट बघा, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये कितव्यांदा 5 बळी घेण्याचा विक्रम केला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 35
तर किती आहे 35. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये कितव्यांदा तर 35 वेळा त्यांनी काय केलेलं आहे 5 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे. नेक्स्ट बघा, कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक 350 बळी घेण्याचा अनिल कुंबळे यांचा विक्रम कोणी मोडला आहे? तर कोणी मोडलेला आहे? आर अश्विन यांनीच मोडलेला आहे. नेक्स्ट बघा, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज आर अश्विनने भारतात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती बळी घेण्याचा विक्रम केला आहे? तर किती बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे? 354 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे. नेक्स्ट बघा, भारताच्या प्रमोद भगत यांनी जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर कोणते पदक जिंकलेले आहे त्यांनी? जागतिक पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक. कुठले? सुवर्णपदक जिंकलेले आहे. भारतात बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने कितवे जागतिक विजेतेपद पटकावलेले आहे? तर कितवे? 5वे विजेतेपद पटकावलेले आहे. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 16. थायलंडमध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहे? तर कुठल्या देशाने? चीन या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. कुठं? जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बघा, थायलंडमध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकली आहे? किती पदके जिंकलेली आहेत? 18 पदके जिंकलेली आहेत. किती? 18 पदके जिंकलेली आहेत. बघा, जागतिक पॅरा बॅडमिंटन याच्यावरती किती क्वेश्चन आलेले आहेत? 4 क्वेश्चन आलेले आहेत. नेक्स्ट बघा, थायलंड येथे झालेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन, हे बघा आणखी पण आहे. थायलंड येथे झालेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ पदतालिकेत कितव्या क्रमांकावर आहे? पदतालिकेत म्हणजे किती पदके जिंकलेली आहेत जागतिक पॅरा बॅडमिंटनमध्ये? तर किती? 3. कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे. भारत संघ कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? चीन. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 19. IIT ब्लँक येथील संशोधकांनी भारतीय मसाल्यांचा वापर कर्करोगावरील औषधांसाठी करण्याचे पेटंट मिळवले आहे. तर IIT कुठं? मद्रास येथील, मद्रास या शहरामधील जे संशोधक आहेत त्यांनी काय केलेले आहे? मसाल्याचा वापर कर्करोगावरील औषधासाठी करण्याचे पेटंट मिळवलेले आहे. कुठील? मद्रास येथील संशोधक. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्यातील किती आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे? तर किती? आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहेत. तर 15 जे पायाभूत आरोग्य सुविधा आहेत त्यांचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे महाराष्ट्र राज्यातील. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 21. गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर कोणत्या देशाने घेतलेला आहे? चीन या देशाने घेतलेला आहे. चीन या देशाने घेतलेला आहे. नेक्स्ट बघा, पंकज उधास यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर बघा, नुकतेच यांचे निधन झालेले आहे पंकज उधास यांचे. तर ते कोणत्या क्षेत्रात होते? तर कला या क्षेत्रात. कुठल्या? कला या क्षेत्रामध्ये ते कार्यरत होते. कला या क्षेत्रामध्ये ते कार्यरत होते. नेक्स्ट बघा, प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता? तर बघा, त्यांना पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला होता? 2006 मध्ये. कधी? 2006 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. नेक्स्ट बघा, भारतीय गायक पंकज उधास यांना कोणत्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे? संगीत नाटक अकादमीचा अवॉर्ड कधी? 2003 मध्ये मिळालेला होता. कधी? 2003 मध्ये कोणाला? पंकज उधास यांना मिळालेला होता. नेक्स्ट बघा, गायक पंकज उधास यांचे निधन झाले. त्यांचा पहिला गझल अल्बम आहट कधी प्रकाशित झाला होता? त्यांचा बघा कुठला अल्बम होता? गझल. कधी प्रकाशित झाला होता? 1980 मध्ये. 1980 मध्ये. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर कोणता दिवस? 27 फेब्रुवारी. म्हणजे आत्ता नुकताच झालेला आहे. लेटेस्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. 27 फेब्रुवारी हा आपला काय आहे? महाराष्ट्र मराठी गौरव भाषा दिन. नेक्स्ट बघा,
महाराष्ट्रात कोणता जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करता येतो? तर कोणाचा जन्मदिवस आहे तो? वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण काय करतो? मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज काय मराठी एक कवी आहेत. नेक्स्ट बघा, केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे? केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर 126 जे रेल्वे स्टेशन आहेत त्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, मरियम नवाज ह्या कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? तर बघा, मरियम नवाज ह्या कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहे? पंजाबमधील आहेत त्या. तर कुठल्या? पाकिस्तान या देशाच्या त्या काय बनलेल्या आहेत? पहिल्या पंतप्रधान मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची लेटेस्ट GK आहेत 2024 मधले. आता तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड खूप महत्त्वाचे आहेत चालू घडामोडी, पोलीस भरती, GMC वगैरे जे व्हॅकन्सी निघालेले आहेत त्यासाठी खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आणि याची जर तुम्हाला PDF लागत असेल तर आपलं टीच विथ प्रतिभा हे टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला सर्व जेवढे आपण व्हिडिओज घेतलेले आहेत त्याच्या तुम्हाला तिथं PDF अवेलेबल करून दिलेले आहेत. तर तिथे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व PDF तुम्हाला दिसणार आहेत. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण जे व्हिडिओज टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि अप टू डेट आपण जे पण कुठला पण रिझल्ट, ॲन्सर की वगैरे येतात त्याचं सगळं आपण अपडेट या चॅनलवरती देतोय. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक देणार आहे, तिथून तुम्ही तिथून व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारच्या आपण चालू घडामोडीवरती आपण बघितलेलं आहे. याच्या अगोदरसुद्धा आपण सिलेबस वाईज जो आपला एक्झामचा सिलेबस आहे त्या ओरिएंटेड आपण प्रश्नसंच बनवतो. जसं आता GMC नागपूरचा सिलेबस आहे त्याच्या ओरिएंटेड आपण व्हिडिओज बनवलेले आहे. जिल्हा न्यायालयाचा जो सिलेबस आहे त्याच्या ओरिएंटेड आपण व्हिडिओज टाकलेले आहेत. आता पोलीस भरतीचे सुद्धा आपण प्रश्नसंच बघणार आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.